बाजारपेठचा एकूण प्रवास आणि सर्व क्षेत्रातील खरेदीचा आढावा ओघ पाहिल्यानंतर शेअर बाजारात दीर्घकालीन वाढ होत राहणार हे नक्की आहे। पण तरीही शेअर बाजारात तेजी मंदीचा खेळ सुरू असतोच। आज दिवसभरात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली। सेन्सेक्स 769 अंकांनी खाली येऊन 81,537 वर आला, तर निफ्टीमध्ये 241 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 25,048 अंकांवर बंद झाला। परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं 6.92 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। गेले जवळपास 6 महिने सेन्सेक्स 78 ते 84 हजार अंकावर खेळत आहे। शेअर बाजाराला तेजी मंदी नवी नाही। दीर्घकालीन आणि संयमी गुंतवणूक करणाऱ्यांना शेअर बाजारातून चांगला परतावा मिळतो, पण दुसरीकडे शेअर बाजारातील हेलकाव्यामुळे अनेक जण अस्वस्थ होतात। सध्या अशीच परिस्थिती आहे। सेन्सेक्सची झेप किंवा सेन्सेक्सचा गडगडला अशा बातम्या सातत्याने येत आहेत। आज दिवसभरात सेन्सेक्स 769.66 अंकांनी घसरला आणि 81,537.70 वर बंद झाला। त्याचवेळी निफ्टीमध्ये 241 अंकांची घट होऊन 25,048 वर स्थिरावला। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज 2.5% घसरण झाली। अदानी पोर्ट्स, इंडिगो, ॲक्सिस बँक, इंटरनल, बजाज फिनसर्व या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आणि टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स, TCS, हिंदुस्थान युनिलिव्हर असे शेअर्स वाढले। आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं 6.92 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या बातम्या, अदानी ग्रुपच्या शेअरमधील घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ यामुळे शेअर बाजार आज गडगडला। तथापि गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता शेअर बाजार घसरल्यानंतर गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ असतो।